नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीविषयक समृद्धी या सगळ्याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. नमस्कार. खरं तर ज्या पद्धतीनं नेहमी आपण बोलत असतो की श्रीमंती ही मातीत लपलेली आहे, श्रीमंती ही कष्टात लपलेली आहे आणि श्रीमंती ही गावात लपलेली आहे. या सगळ्या चळवळीला जो आता प्रतिसाद मिळतोय तो काय सांगतोय? तो खूप भन्नाट आहे. म्हणजे अनपेक्षित एवढा तो प्रतिसाद आहे. लोक ज्या संख्येने जमतायत, म्हणजे कार्यक्रम डिक्लेअर व्हायची खोटे लोक त्या ठिकाणी हजर होतात आणि अर्धा एक तास अगोदर होतात. मला खूप चांगले उदाहरणं भेटले. म्हणजे बुलढाण्याला आम्ही जेव्हा मागे कार्यशाळेला होतो, एक पत्रकार होते ते आणि त्यांची पत्नी सकाळी 5 वाजता निघालेले घर सोडून आणि 7 वाजल्यापासून त्या स्पॉटवर होत्या आणि कार्यशाळा होती दुपारी 2ची. सो लोकांचे प्रेम आणि लोक शिकायला येतात. म्हणजे असं नाही की कुतूहलापोटी त्या चॅनलवर कसा दिसतो आणि प्रत्यक्षात कसा दिसेल किंवा काय नाही. त्यांना खूप काही बदलायचं असतं. त्यांच्यातला आपण एक आतमधला आत्मविश्वास जागा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आणि ही श्रीमंती एवढी प्रचंड आहे आणि ती शाश्वत आहे. सगळ्यात महत्वाचं काय होतं की इथे कुठलंही अनाहूतपणे वाढून चाढवून असं काय सांगितलं जात नाही. जे आहे ते आपण हा जे सूर्याने हा जे असं दाखवत असतो. कारण कुठल्याही शिलेदाराच्या बद्दल आपण जेव्हा बोलतो, त्याच्या उत्पन्नाबद्दल बोलतो, तेव्हा ती बघण्याची मुभा असते. तुम्ही त्याच्या शेतात जा, बघा, आजूबाजूच्या लोकांना विचारा आणि नंतर खात्री करा. आणि झालंय काय माहिती ऋषी, आज 2 वर्ष होत आली, आज परत कधी कोणतीही गोष्ट आपण विकण्याचा प्रयत्न नाही केला चॅनलवर की तुम्ही या ₹1,00,000 गुंतवा आणि 4 शेळ्या न्या, कोंबडीची पिल्लं न्या किंवा कोणाशी व्यवहार करा. असं काय नसतं. आपण नेहमी सांगतो की तुम्ही कार्यशाळेत आलात, मनाचा निग्रह केलात, कुठला तरी उद्योग व्यवसाय करायचा आणि आपल्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे, तर तुम्ही आजपासूनच उद्योजक झालात. आणि जो काय कुणाशी व्यवहार कराल तो एक इमोशनल म्हणजे भावनेच्या आहारी न जाता उद्योजकी मेंदू शाबूत ठेवून करा. म्हणजे चांगल्या पद्धतीत बार्गेनिंग करा, गुणवत्तेची खात्री करा आणि त्याच्यानंतर जिथे स्वस्त भावात भेटेल तिथे घ्या. असं कुठलंही बंधन नसतं की कोणती गोष्ट तुम्ही कुठे घ्यायची किंवा काय. त्यामुळे लोकांमध्ये तो विश्वास जागत गेला की इथे जे काय ते प्रामाणिकपणे केलं जाते. दुसरी गोष्ट, इथे नुसता सशुल्क किंवा पैसा हा गोष्ट बघितली नाही. आपण खूप कार्यशाळेत बघितले, कितीतरी असंख्य महिला भगिनींना आपण त्यांना शेळीची पिल्लं दिली आहेत, कोंबड्यांची पिल्लं दिली आहेत, कुठली कार्यशाळा मोफत दिली आहे, डिव्हिड्या मोफत वाटतो. उद्देश हाच होता की तळागाळात जे अतिदुर्बळ लोक आहेत त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल आणि त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला. दुसरी गोष्ट, या कार्यशाळेत मिळणारं जे ज्ञान आहे ना, ते जगाच्या पाठीवर कुठेच भेटू शकत नाही असं मी ठामपणे बोलतो. त्याचं कारण असं असतं, इथे येणारे वक्ते कधी हातचं राखून बोलत नाही किंवा बोलायचं किंवा सांगायचं म्हणून ते बोलत नाही, तर ते पूर्ण निरपेक्ष भावनेने जे त्यांच्याकडे शिदोरी आहे ती तर देतातच, प्लस एखाद्याला जर खरोखरच चालू करायचं असेल तर त्याला प्रॅक्टिकल अनुभव येण्यासाठी ते स्वतःच्या फार्मवर बोलवतात, सगळ्या गोष्टीची माहिती देतात, त्यांना जेवू घालतात, त्यांना उभं राहण्यासाठी जी लागेल ती मदत प्रामाणिक करतात. आणि म्हणून मी जबाबदारीने बोलतो की आमच्या कार्यशाळेत, सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत जे शिकवलं जातं ना, ते जगाच्या पाठीवर कुठेच शिकवलं जात नाही. आणि हा आता लोकांमध्ये एक छानपैकी विश्वास जमत चाललाय. नक्कीच लोकांमध्ये हा विश्वास खऱ्या अर्थानं फुलत चाललाय, वाढत चाललाय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच लोकांमधनं घडलेल्या शिलेदारांबद्दल अगोदर बोलूया. आज ज्या शिलेदारांची बैठक होते, घाटकोपरलाही बैठक आहे, शिलेदार बैठक म्हणजे नेमकं काय आणि शिलेदारांव्यतिरिक्त इतर कोणाला ती पाहता येणं शक्य असतं का? नाही, शिलेदार बैठक म्हणजे शिलेदारांचे. शिलेदार म्हणजे कोण माहिती ऋषी, ज्यांना खरोखरच आपल्या गरिबीबद्दल खूप चीड आहे, राग आहे आणि त्याला आता पटलंय की नाही माझे दिवस मी बदलू शकतो आणि या सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण कुठला तरी उद्योग व्यवसाय सुरू करू. कारण तो सुरू करण्यासाठी सगळी मदत सुवर्ण कोकण करतायत, त्याचे शिलेदार करतायत आणि म्हणतो एका निग्रहाने, एका निर्धाराने तो या उद्योजकी चळवळीत सामील होतो. मग अशा शिलेदारांना नक्की कुठे अडचण होते, त्यांना व्यवसाय तर सुरू करायचा, तर कुठली त्यांना अडचण येते का, तर त्या अडचणीवर आपण मदत कशी करू शकू. त्याच्यानंतर आजच्या जे शिलेदार मीटिंग आहे त्याच्यात अजून एक खास गोष्ट आहे, कारण इथे सगळे जे शिलेदार झाले आहेत ते काहीतरी करण्याच्या उद्देशाने आलेत. मग अशा ज्याने गांभीर्याने ह्या सगळ्या गोष्टीला घेतल्या, उद्योग व्यवसायाने घेतल्या, की त्यांना नक्की मदत काय करायची. म्हणून मग आज आम्ही ज्या मिलिंद तांबडे आहेत, मला वाटतं फल उत्पादन आणि फळ प्रक्रिया ह्याच्यामध्ये या संबंधित शासकीय योजना काय आहेत, अनुदान कशामध्ये असतं आणि या योजना आपण कशा आपल्याकडे घेऊ शकतो, यासाठी आजची शिलेदार मीटिंग आहे. त्याचबरोबर अश्वमेधचे जे शिलेदार ज्यांनी ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने एक मोठं रूप दिलं, त्या अश्वमेधच्या शिलेदारांना आम्ही तिथे बोलवलंय. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करतोय, त्यांचे जाहीर आभार मानतोय. कारण ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
सगळं जर खरं श्रेय कोणचं असेल तर या शिलेदारांचं आहे. आणि म्हणून त्या अश्वमेधच्या शिलेदारांना बोलतोय, कारण आता ज्या पद्धतीत संस्था वाढते, घराघरात मनामनात लोकांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं असो, अभ्यास दौरे किंवा कार्यशाळा असो त्याच्या निमित्ताने गेले, तर हिला कुठेतरी संघटनात्मक बांधणी करायची आहे. त्यामुळे अश्वमेधचे जे आमचे शिलेदार आहेत त्यांच्यावर काही तालुका वाईज किंवा जिल्हानिहाय काही जबाबदारी सोपवण्याचं चाललंय. आणि आजच्या कार्यशाळेचा प्रमुख अंग आहे की ज्यांनी व्यवसाय चालू नाही केला काही अडचणीमध्ये, तर त्यांना आम्ही विचारतोय तुमची अडचण काय, का व्यवसाय चालू नाही केला, त्यांना कोणती मदत हवी आहे, ती मदत आम्ही तिथल्या ते करतोय. आणि जेणेकरून प्रत्येकाचा व्यवसाय उभा राहावा आणि प्रत्येकाने त्या व्यवसायात यशस्वी व्हावं यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले जातात ते या शिलेदार मीटिंगमध्ये. त्यामुळे आजच्या शिलेदार मीटिंगचं एक महत्वच वेगळं आहे, कारण आता झाल्या का शिलेदारांची संख्या खूप वाढते. कारण तुम्ही जर मागच्या महिन्यात बघितलं तर आम्ही एक नवीन योजना चालू केली होती की जो कोणी शिलेदार म्हणून या चळवळीत सामील होतो त्याला सगळ्या ज्या डिव्हिड आहेत, जवळजवळ 3-3.5 रुपये किमतीच्या सगळ्या डिव्हिड आहेत, म्हणजे शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो, मत्स्यपालन असो किंवा अजून काही, या सगळ्या डिव्हिडीचा संच आम्ही पहिला त्याला मोफत देतो आणि त्याला त्याचा सगळा अभ्यास करायला सांगतोय की तू बघ तुला कोणता व्यवसाय तुला सोपा वाटतो, कोणत्या व्यवसायात तू तुझा करिअर करू शकतो. आणि अभ्यास करून ही सगळी मुलं येतात आणि त्याच्यानंतर त्यांना ऍक्च्युअल मध्ये जो धंदा चालू करायचा असतो त्यासाठी लागणारी सगळी मदत या आजच्या कार्यशाळेत आम्ही देतोय. नक्कीच ही जशी मदत देतात त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाचा व्यवसाय सुरू झाला नाही त्याची कारणं, म्हणजे ती त्याच्यापुरता, म्हणजे जनरली असं असतं की एखाद्याची समस्या असली की ती पर्सनल बोलली जाते, पण इथे जाहीर बोलून त्याची उत्तर मिळतात का? हो, नक्की ताबडतोब भेटतात ना. समजा आता महाडचा कोण एखादा मुलगा आहे किंवा विदर्भातला एखादा शिलेदार आणि त्याला काही शेळी पालनामध्ये किंवा कुक्कुट पालनामध्ये किंवा मत्स्य पालनामध्ये काही अडचणी आहेत किंवा काही शंका आहेत, त्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही, तर त्याच्याच जिल्ह्यातला त्याच्या विभागातला असा एखादा शिलेदार तिथे असतो, तो त्याला संपूर्ण मदत देऊ करतो. होतं काय, त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, मनोबळ वाढतं आणि आपण एकटे नाही ही भावना लोकांमध्ये पसरते. आणि मग होतंय काय की ह्या दोघं एकमेकाला रिपोर्ट करत असतात, आज असं झालं, उद्या तसं झालं, आज ही अडचण आली, उद्या तिथे मदत भेटली. ही सगळी मराठी मुलं ही एकत्र मिळून हे काम करतात आणि त्यामुळे त्यांचा सक्सेस रेशो आहे ना तो खूप जास्त आहे. नक्कीच यात सक्सेस रेशोबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच निर्माण होते की हे शिलेदार पद म्हणजे नेमकं काय, सभासदत्व, विक्री करण्यासाठी बाहेर पडलेला माणूस की आणखीन काय? शिलेदार म्हणजे काय माहिती आहे, ज्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे तो शिलेदार. शिलेदार हा की ज्याला कुठलं स्टॉपेज नाही, कुठचीच अडचण नाही, तो खऱ्या अर्थाने लीडर असतो, ज्याला कोणच अडवू शकत नाही, तो शिलेदार. आणि शिलेदार म्हणजे असं त्याचं आम्ही काय बोलतो ते व्याख्या असते की शिलेदार हा की स्वतःबरोबर इतरांना जो श्रीमंत करतो तो शिलेदार. त्यामुळे शिलेदार म्हणजे नुसतं सभासद नोंदणी किंवा मीटिंगला हजर राहणं असं काय नाही. उलट आमच्याकडे 3-4 महिने जर काही सुरुवात नाही केली तर आम्ही त्याला निष्कासित करून टाकतो की नाही, तुमची ही जागा नाहीये, तुम्हाला तुमच्या मार्गाने तुम्ही चाला. नक्कीच आज हे सगळं सांगितल्यानंतर अनेकांच्या मनात आता आपणही शिलेदार बनावं असं कदाचित वाटत असेल, त्यांना आज येणं शक्य नाहीये, मग त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, कसं आहे की आजची मीटिंग ही फक्त शिलेदारांची मीटिंग, म्हणजे नवीन कोणाला वाटलं आणि तो आला असं नाहीये. ज्यांना शिलेदार बनायचं आहे त्यांनी त्यांच्या विभागातली पहिली मोफत कार्यशाळा करा, समजून तरी घ्या ना कोणते शेतीपूरक व्यवसाय आहेत, कोणत्या व्यवसायात तुम्ही स्थिर राहू शकता, कोणत्या व्यवसायातला पैसा तुम्हाला चटकन मिळू शकतो, हे तुम्ही पहिलं मोफत कार्यशाळेनंतर ठरवा, आम्हाला येऊन भेटा. त्यानंतर तुम्हाला नक्की काय मदत हवी आहे, सुरुवात कधी करायची आहे, कोणत्या टप्प्यावर तुम्हाला शिलेदार मदत करतील ते जाणून घ्या, तुमचे प्रश्न एका कागदावर लिहून मांडा, भेटा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही शिलेदार म्हणून सामील व्हा, असा प्रकार आहे. नक्कीच मित्रहो, आज ही शिलेदारांची बैठक होते, घाटकोपरमध्ये ही बैठक होते आणि याच बैठकीत अनेक विषयांवर बोललं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक समस्यांची उत्तरं या सगळ्या बैठकीत येणार आहेत. तुम्ही जर शिलेदार असाल किंवा तुमच्या ओळखीतला सदग्रस्त जर कोणी शिलेदार असेल तर त्याला आठवण करा आजच्या बैठकीची. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. त्यानंतर स्वागत, आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. शिलेदार कार्यशाळा जशी आजची महत्वाची आहे तशी उद्याची कार्यशाळा देखील महत्वाची आहे. पुणे येथे कार्यशाळा होते, सशुल्क कार्यशाळा आहे, याबद्दल काय सांगाल? उद्याची पुण्याची कार्यशाळा ऑलरेडी फुल झाली ऋषी, कारण ज्या पद्धतीत लोकांनी नोंदणी केली, म्हणजे मला वाटतं 2-3 महिन्यानंतर ती कार्यशाळा होती आणि पुरा एवढा मोठा जिल्हा आहे, म्हणजे मला वाटतं आमच्याकडे असं कधीच होत नाही की एखाद्या जिल्ह्यात कार्यशाळा घेतली आणि त्याच जिल्ह्यातले लोक येतात, खूप बाहेरून लोक येतात आणि पुणे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे
मला वाटतं विदर्भापासून ते कोकणापासून लोक तिकडे येत आहेत आणि उद्याचे विषयही तसेच खास आहे. म्हणजे आम्ही उद्या डॉक्टर श्रीकांत सटाले आहेत, ते शेळी पालन म्हणजे नक्की काय, त्याच्यातल्या अडचणी काय असतात, त्या अडचणी दूर कशा व्हायच्या आणि शाश्वत श्रीमंती ती अल्पावधीत शेळी पालनातून कशी मिळवली जाते याचे संपूर्ण बोलताना एक गाथा ते मांडणार आहेत. म्हणजे शेळ्यांमध्ये शेळी व्यवसायामधला मुख्य घटक जो असतो चारा नियोजन असेल, आजार असतील, लसीकरण असेल, शेडची रचना असेल, ईदचा बोकड असेल किंवा विक्री व्यवस्थापन असेल, तसेच लेंडी व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या 3 ते 4 तासामध्ये ते छान पद्धतीत कव्हर करतायत. एवढंच नव्हे तर उद्या जे पुण्याच्या कार्यशाळेत लोक येतील त्यांना आम्ही अभ्यास दौरा म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजसाठी सुद्धा सोलापूरच्या डॉक्टर सटाले यांच्या फार्मवर नेण्याचा आम्ही योजलाय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही तिथे घेतला कुक्कुटपालन. कारण डॉक्टर आपशिंग हे पुण्याचेच, पुणे कृषी विद्यापीठात त्यांना शिकवताना मी बघितलं होतं ज्या पद्धतीने कोंबडीची पूर्ण पोस्टमॉर्टम ते करतात 2 तासामध्ये, ते खरोखरच अनुभवण्यासारखं आहे. कारण एक कोंबडी आपल्याला म्हणजे मी नेहमी मोफत कार्यशाळेत सांगतो की तुमच्याकडे 200 कोंबड्या जरी असतील अंड्यासाठी ना, तरी तुम्ही महिन्याला किमान 30-40 हजार रुपये कमवाल. सो ते कसे कमवायचे, कोणत्या जातीची कोंबडी वर्षाला 300-350 अंडी देते, बॉयलर कोंबड्यांचं व्यवस्थापन करताना नक्की काय काळजी करायची, गावरान कोंबड्याच्या इतर संकरित जाती कोणत्या, कोणत्या जातीमध्ये जास्त पैसा आहे, त्या कोंबड्यांची शेडची रचना कशी असायला हवी, घरच्या घरी तुम्ही त्याचं खाद्य कसं बनवायचं, लसीकरण कसं, सगळ्या गोष्टीचे आम्ही मान्य करतोय. परंतु पुण्याच्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य आहे की तिथे आम्ही दीपक नरवडेंना बोलवतोय. हा असा युवक जो पारनेरसारख्या दुष्काळी भागात 1 एकर शेतीमधून लाखो रुपये शाश्वत कमवतो. 1-2 नाही तर मुख्य डाळिंब पिकाबरोबर तो 10 ते 11 आंतरपिकं घेतोय. मग ही आंतरपिकं एकमेकाला कशी पूरक असतात, कसा त्याच्यातून पैसा तुमचा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो, त्याच्यातून कोणती पिकं घ्यायची असतात, खड्डे कसे मारायचे असतात, मल्चिंग पेपर असो, टिंबक असो, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रॉपर कसा केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं करताना तो कुठलाही खत किंवा कुठलाही डीएबी किंवा पेस्टिसाइड न वापरता फक्त देशी गाईचं शेण आणि गोमूत्र ह्याचा कल्पकतेनं वापर करून कसा प्रचंड नफा कमवतो हे जर बघायचं असेल ना, तर उद्याची कार्यशाळा तर महत्वाची आहेच, कारण तिथे स्वतः दीपक नरवडे असणार आहे. पण ही कार्यशाळेनंतर ज्यांना ज्यांना ही गोष्टी अनुभवायच्या आहेत, प्रॅक्टिकली बघायच्या आहेत, त्यांना आम्ही दीपक नरवडेंच्या फार्ममध्ये पाठवतो, शेतात पाठवतो. कशी तिकडची आलं ही 1.5-2 किलोची असतात, कशी वांगी जबरदस्त असतात, कसा भाजीपाला तो घेतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांना अनुभवत येणार. त्यामुळे उद्या पुण्याच्या कार्यशाळेत जे शिलदार होतील त्या लोकांसाठी सर्वांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच ही फार मोठी सुवर्ण संधी आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या ज्यांना या कार्यक्रमात यायचं आहे त्यांना काय आवाहन कराल? त्यांना एवढंच सांगेन की घाटकोपरच्या ऑफिसमध्ये पहिली चौकशी करा. जर सीट तिथे जागा शिल्लक असतील तर तुम्हाला नक्कीच सामावलं जाईल. आणि महत्वाचं म्हणजे उद्याच्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य आहे की उद्याचे पुरुष शिलेदार किंवा सभासद ह्या कार्यशाळेत येणार आहेत, त्यांना त्यांची पत्नी असेल, त्यांची बहीण असेल किंवा त्यांची आई असेल, म्हणजे घरातील कुठल्याही महिला सदस्याला 1 रुपया न भरता स्वतःसोबत या कार्यशाळेत येण्याची मुभा आहे. त्यांच्यासाठी 1 रुपया आकारला जाणार नाही. नक्कीच ही अत्यंत महत्वाची कार्यशाळा आहे. आजची कार्यशाळा जशी घाटकोपरला आहे तशी उद्याची कार्यशाळा ही पुणे येथे होते. मोफत अशी कार्यशाळा असणार आहे. पण या माफ करा सशुल्क अशी कार्यशाळा आहे. या कार्यशाळेमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींबद्दल तुमच्याशी बोललं जाणार आहे आणि शेतीतली श्रीमंती म्हणजे काही उलगडून दाखवली जाणार आहे. तुम्हाला कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा आणि आपलं नाव अगोदर नोंदवा. एक छोटासा ब्रेक. पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतो सतीश परब यांच्यासोबत. उद्या आणखीन एक कार्यशाळा आणि ती म्हणजे औरंगाबादची कार्यशाळा. मोफत असणारी कार्यशाळा आहे. खरं तर औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा आपल्याच होत आहेत, काही वेळेला एकाच जागी होत आहेत, तरी हा प्रचंड प्रतिसाद. काय सांगाल? नक्की ऋषी, त्याच्या अगोदर मी पुण्याच्या कार्यशाळेबद्दल बोलतो. उद्या पुण्याला जे सशुल्क कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये ते शिलेदार म्हणून जे नोंदणी करणार आहेत ना, त्यांना उद्याची कार्यशाळा सुद्धा 1 रुपया न आकारता मोफत असणार आहे. त्यामुळे जे शिलेदार उद्या होऊ इच्छितात त्यांच्यासाठी चांगली संधी आहे की त्यांना उद्या जी सशुल्क कार्यशाळा आहे पुण्याची, ज्याच्यात हे अतिशय चांगले महत्वाचे विषय आहेत, शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो किंवा मत्स्य, देशी गाईचं अर्थशास्त्र, तर त्या लोकांना कुठलाही रुपया चार्ज होणार नाही. फक्त त्यांनी कार्यशाळेच्या अगोदर अर्धा तास यावं, स्वतःची शिलदार म्हणून नोंदणी करावी आणि नंतर त्याने तर बसावंच, पण त्यांच्यासोबत ज्या महिला सदस्य असतील त्यांनाही ती कार्यशाळा मोफत भेटेल. औरंगाबादचं असं आहे की औरंगाबादला आमची जी उद्या कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये खूप छान विषय आहेत. म्हणजे आम्ही तिथे
दीपक कोल्हेंना बोलवलंय नगरवरनं. कसे ते फक्त शेळी पालनातून एक वर्षाला हमखास 50 लाख रुपये कमवतात. त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या जाती आहेत. बिटल्स आहेत, जमनापरी आहे, सोजात आहे, असंख्य म्हणजे आफ्रिकन मोर देखील त्यांच्याकडे. मग कसा हा युवक हा काम करतो? कारण सगळ्यात आश्चर्यचकित करणारी बाब अशी आहे की दीपक कोल्हे हे नाव बोलताना एक नावाला तिथे असतात, पण हा संपूर्ण व्यवसाय शेळी पालनाचा हा त्यांचे आई वडील, म्हातारे आणि त्यांची पत्नी हे लोक सांभाळतात. मग अशी कोणती गोष्टी आहेत की ज्यांना एवढा मोठ्या उंचीवर या व्यवसायाला नेऊन बसवतात, एवढा प्रचंड नफा या व्यवसायातून ह्या महिला किंवा त्यांची आई काढतात? तर हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल ना, तर उद्याची ह्याची जी कार्यशाळा आहे, औरंगाबादची कार्यशाळा खूप महत्वाची आहे. तसंच औरंगाबादच्या कार्यशाळेवर आम्ही कडकनाथ ह्या विषयावरती खूप जास्त प्रमाणात बोलतोय. कारण प्रचंड पैसा देणारी काळ्या रंगाची कोंबडी, जी नखशिकांत संपूर्ण तुऱ्यापासून खालपर्यंत फक्त काळे असते. खूप औषधी गुणधर्म या गोष्टी याच्यामध्ये दडल्या. तुम्ही जर मुंबईच्या किंवा आजूबाजूच्या शहरात बघितलात तर एका कोंबडीची विक्री किलो मागे 1000 ते 1200 रुपये असते. मग हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचं ज्ञान पोहोचावं आणि जास्तीत जास्त लोकांनी कुक्कुटपालनातून पैसा कमवा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यामुळे औरंगाबाद इथे उद्या येणारी कार्यशाळा जरी मोफत असले तरी त्याच्यात भरभरून नोंद नेलं जाणार आहे. विनंती एकच आहे सगळ्यांना की तुम्ही जर येणार असाल ना, तर तुमच्या घरातल्या ज्या महिला सदस्य आहेत, तुमच्या आई असेल, पत्नी असेल किंवा बहीण असेल, ज्या साक्षात खऱ्या अर्थाने तुमच्या घरच्या लक्ष्मी असतात, त्यांना सोबत घेऊया आणि बघा तरी काय फरक पडतोय तो. नक्कीच हाच माझा प्रश्न होता की औरंगाबाद आणि पुणे दोन्ही कार्यशाळेच्या निमित्तानं घरातल्या महिला सदस्यांना आणण्यासाठी पुरुष सदस्यांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, एकच सांगेन की तुम्हाला जर लक्ष्मी कमवायची, तुम्हाला जर पैसा कमवायचा, तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं आणि तेही अल्पशा श्रमात, तर तुम्हाला सोबत तुमच्या घरच्या लक्ष्मीला घेऊन आणणे बंधनकारक आहे. कारण घरच्या लक्ष्मीला हवेरून तुम्ही बाहेरची लक्ष्मी नाही गोळा करू शकत. आणि ज्या पद्धतीत आता मराठवाड्यात गेले 8 दिवस आपण बघतोय की ज्या घडामोडी चालल्यात, म्हणजे एवढी दुर्दैवाची बाब आहे ऋषी की छानसा पाऊस पडून सुद्धा ना जवळजवळ महाराष्ट्राभरात ह्या वर्षभरात 51 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि नुसतं आपण त्याच्याबाबत हळूहळू चालणार नाही, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत या आत्महत्या केल्याने काय होतं आणि न करण्याने काय होतंय ह्या गोष्टी तिथे उलगडणार. पैसा खूप सोपा आहे, त्यासाठी क्षुल्लकशा पैशासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा जीव टाकू नका. कारण त्याच्यामुळे घरच्यांच्या अडचणी अजून वाढतात. आणि ज्यांना कर्ज बँकांच्या नोटिसा येतात किंवा काही येतात, अशा काही अडचणी असतील, तुम्ही या, त्याच्यातून कशा पद्धतीत मार्ग काढला जातील, कशी मदत सुवर्ण कोकण तुम्हाला करेल, कसा एक जगण्याचा आधार या सगळ्या कार्यशाळेतून भेटतो, तो तुम्ही अनुभवा. कारण शाश्वत शेती, शेतीपूरक व्यवसायातली श्रीमंतीचं नक्की रहस्य काय सगळं उलगडलं जाईल. पण कशा पद्धतीत बँकांच्या या ससेवर जे चालू असतात, जो दबाव तंत्राचा वापर करतात आणि हैराण करतात, म्हणजे मरण्यासाठी बोलतात ना, तुम्हाला प्रवृत्त केलं जातं. ह्या सगळ्या दुष्टचक्रातून जर बाहेर पडायचं असेल, या सगळ्या गोष्टी भेदायच्या असतील, तर उद्याच्या कार्यशाळेत येणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच उद्याची कार्यशाळा ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे या सगळ्या कारणांसाठी. आणि या सगळ्या कारणाच्या निमित्तानं माझा आणखीन एक प्रश्न असा आहे अतिशय छोटा, की औरंगाबादमध्ये जर मला शिलेदार व्हायचं असेल, कारण त्याच्यासाठी ऑलरेडी तो मोफत आहे, मग त्या तरुणांनी नेमकं रजिस्ट्रेशन करताना कसं करावं? अशा तरुणांना किंवा शेतकऱ्यांना मी हेच सांगेन की तुम्ही कार्यशाळेच्या अगोदर 1 तास त्या बाय डेस्कवर शिलेदारांची वेगळी नोंदणी असते. कारण ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कुठलीही सीडी, डीव्हीडी, ज्या खूप महत्वाच्या डीव्हीडीज आहेत, शेळी पालनाच्या 30 संच आहे किंवा कुक्कुटपालनाचा 5 डीव्हीडीचा संच आहे, मत्स्यपालन आहे, देशी गायचं अर्थशास्त्र किंवा मधुमक्षिका पालन, ह्या सगळ्या डीव्हीडी तुम्हाला पहिल्या मोफत भेटतील. त्यानंतर जे विशेष मार्गदर्शन असतं तिथे तुम्हाला तुमच्या घरच्या पत्नी, महिला सदस्याला मोफत ती कार्यशाळा असेल. आणि सगळ्यात महत्वाचं शिलेदारांचं असं आहे ना ऋषी, त्यांना दर महिन्याला जी शिलेदारांची मिटिंग असते ती त्यांना मोफत असते. म्हणजे आणि या शिलेदार मिटिंगचं वैशिष्ट्य असं असतं, संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून अशी लोक तिकडे येतात शिलेदार, ज्यांनी या कार्यशाळा करून किंवा ज्यांनी 6-7 महिन्यामध्ये खूप मोठी उंची गाठली, खूप प्रचंड पैसा शेतीपूरक व्यवसायातून कमवला, आणि ते येऊन तुम्हाला मदत करत असतात, तुमच्या हाताला धरून तुमच्याकडनं व्यवसाय करून घेत असतात. त्यामुळे एक मोठी पर्वणी असते आणि हे फक्त शिलेदारांना साध्य करता येतं. कारण ह्या मिटिंग फक्त आणि फक्त शिलेदारांसाठीच असतात. या मीटिंग फक्त शिलेदारांसाठी असतात, त्यांच्यासाठी बैठक आज घाटकोपरला होते, उद्या पुणे येथे सशुल्क कार्यशाळा होते, तर औरंगाबाद येथे मोफत कार्यशाळा होते. या सगळ्या कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, आपलं नाव आणि आपल्या कुठल्या व्यवसायामध्ये आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे त्या सगळ्या संदर्भात आमच्याशी बोला आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. परवा या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.